नमस्कार सगळ्यांना, कशा सगळे. पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाईज. तर 2 दिवसाच्या ब्रेक नंतर मी परत आले माझ्या किचन मध्ये आणि किचन मधली जरा आवरावर केली. त्याच्यानंतर मी भेंडीची भाजी बनवली, भेंडी फ्राय तुम्हाला दाखवते नंतर. आणि आता झाडू फरशी चाललंय माझा. स्वयंपाक झालाय बनवून, प्रतीकचा पण नाश्ता झाला आणि प्रतीक गेला मार्केटिंगला. आज उशिरा गेलाय कारण की आम्ही उशिरा उठलो आणि उशिरा स्वयंपाक केला मी, त्याच्यामुळे त्याचा उशिरा नाश्ता झाला आणि तो उशिरा गेला. आणि आता माझे सगळे कामं चालले आहेत. प्रतीक येसपर्यंत माझे सगळे कामं ऑलमोस्ट झालेले असतील आणि वरती पण थोडंसं आवरावर करायचे. तसं तर वरती काही पसारा नाही आहे, पण तरी पण माझे कपडे वगैरे गावावरनं आलेले वगैरे ते मला सगळे आवरायचे आहेत. आणि तुम्हाला दाखवायचं पण की मी गावावरनं माझ्या जिजूंनी आणि माझ्या अक्षय दादांनी मला काय दिलंय पाठवून, तर तुम्ही बघा थोड्या वेळात. पण त्याच्या आधी मी फरशी पुसते आणि मग आपण बोलूया. मी बनवली भेंडी फ्राय मस्तपैकी, सोबत चपाती आणि ब्लॅक टी. आणि सोबत आहेत हे मी साताऱ्यावर आणले ते, म्हणजे माझ्या जिजूंनी पाठवून दिले माझ्यासाठी सकसचे पेढे, कंदी पेढे खूप मस्त लागतात. आणि आता अचानक कसं आलाय पाऊस, तो पण खूप मोठा यायला लागलाय पाऊस. माझे केस ओले आहेत, मी असंच बांधून ठेवले ते. पाऊस यायला लागला, एवढं भारी वाटतंय ना, मस्त. आता एवढं भारी वातावरण झालंय. आता मी मस्तपैकी नाश्ता करते. नाश्ता घेतलाय, सोबत वरती जाणार आहे आता मी. चला आपण वरती जाऊ आणि पाऊस एन्जॉय करत करत जेवण करू. तर गाईज सगळ्यांचं ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर पाय तुम्ही बघितलं असेल 2 दिवस गेली होती घरी नाही, सॉरी लग्नाला गेली होती 2 दिवस साताऱ्याला. तर तिकडून आली, तिकडून ती काय काय घेऊन आली ते तुम्हाला लास्ट ब्लॉग मध्ये तिने शेवटला सांगितलंच काय घेऊन आली. आज आम्ही म्हणजे सांगणार होती घेऊन आले, पण ते तुमच्या पुढच्या ब्लॉग मध्ये दाखवते. तर हा ब्लॉग तो आहे. संध्याकाळी 5 वाजल्यात आणि दिवसभर जरा काम असल्यामुळे ब्लॉग नाही घेता आला. तर बघा तुम्हाला दाखवतो पाहिजे काय काय आणलंय ते पाहिलं उठून गेले दाखवायला. काय ते नाही पहिले दाखवायचं, ते सरप्राईज नाही. हे बघा पहिली गोष्ट फणस. तू काय म्हणला सरप्राईज? असंच बोललो रे. एक फणस, हे भाजीला हे त्यांचा पप्पा हे बाळ आणि तिथं मम्मीने घेतली कापायला. पप्पा आणि बाळ दोघं तरी भाजीला आणले छोटस. ह्याच्यात बी नसते ना. कैऱ्या आणलं, कैऱ्या दाखव. कैऱ्या खाली आहेत बाहेर असं आता नाही काढ नीट. पायाने काढत नव्हते ते, कचरा काढतो साईडला. हे बघा कैऱ्या म्हणजे आंबे, पाळाचे आंबे. येस येस. पेढे पण आणले, ते खाल्ले आम्ही अर्धे निम्मे. त्याचा बॉक्स खाली आणि वर ठेवले पायलने, कारण तुम्हाला माहित असेल की फणसचं हे बघा कंदी पेढ्याचा पेढा खावा. तर या गाईला खायला, या गाईच खायला बोबडी वळली माझी गोड खाऊन. तर वर आम्ही फणस ठेवले, कारण आता ते फणस मध्ये तुम्हाला माहिती आहे ते फणस भरपूर चीक सोडतं, भरपूर चिकटपणा करतो. त्यामुळे वरती आम्ही ते कापणार आहे आणि कापताना तुम्हाला दाखवणार आहे. तर चालू करू पटकन. हे बघा, टिकली लावली नव्हती तर प्रतीकने मला टिकलीची डबी आणून दिली. टिकली लावते आता. जिवंत आहे नाही अजून, पडली ती. मला लावणं गरजेचं आहे ना. विसरले मी. 1 मिनिट, हे लवकर निघत पण नाही. तर मी हे बघा आता केवढा मोठा फणस आहे तुम्हाला दाखवते. दाखवण्यास हात लावून. ऐ ग माझ्या हाता एवढे बरोबर. आणि ते पिकलंय, खूप जास्त पिकले आणि अख्ख्या घरात वास सुटलाय. येस मस्त. असं झालं तर मला काल रात्री मी आले ना, तसं मी वरतीच ठेवले त्याला आणि वास, आणि असं वाटत होतं कधी कापू. पण ते काढायला काय आणले तू इथं? काढून ठेवा कशी ठेवणार आहे? आणली एक बरणी. बरणी कशी? बरणीत काढणार आहे मी आता. कुठे पण बरणी आहे आतमध्ये. पहिले हे तरी कापू. ठीक आहे. मी लाईफ मध्ये पहिल्यांदा कापते फणस. मला 5 मिनिटापूर्वी म्हणली चालू करायची. हा मी कापले म्हणून लय वेळा नाही म्हणलीस मी कापले म्हणून. नाही असं काही नाही म्हणले मी. म्हणलं मी लाईफ मध्ये पहिल्यांदा कापते. नाही मगाशी तू बोललीस मी कापले आधी म्हणून. कापले तर व्यवस्थित काप भाजीपाला आणि व्यवस्थित गरज काढ त्यातली, त्याला ताकद खूप लागते. अभी इसके करेंगे हम 2 टुकड़े. ऐसे करके हाँ बघा ताकद लागते म्हणलं का नाही. जरा सबर करो ना, जरा थोडा. सबल का फल मीठा होता है. और मैं सबल का सबर. तर गाईज आमच्या चाकूला जरा झाड कमी आहे. ओ हे वडू लागाव मला. असं कसं? असं तिकडं वडू लागाव. तू तिकडून वडा एका हाताने नाही ओढता. कॅमेरा कोण धरणार? हा ऐक मला काटे टोच.
थांबा ते मधूनच दर दर मी करतो दर कॅमेरा दर. शी माझ्या हाताला चिक लागला. ऑइल लाव, तेल लाव. माझ्या मम्मीने सांगितलंय म्हणजे हाताला पहिला भरपूर तेल लाव, नाही तर सगळा हात तुझा चिकनी भरण. ये हे बघा गर का गर हा कापा फणस आहे. कापा फणस याच्यात दोन प्रकारचे फणस असतात. एक जरा असं खूप चिकट असतो, तर हा कापा फणस त्यातला हा चांगला असतो. हे पण तिला तिथे गेल्यावर सांगितलंय. हा मला हे तिथे गेल्यावरच सांगितलं. असं सांगू नये की सगळं तुला नॉलेज म्हणून, ते तुला तिथे गेल्यावर कळलंय. पण तू सांगते अशा प्रकारे की मला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे. मी अति हुशार आहे ना, मला सगळं माहिती असतं. कळलं? तर एक कापाचे ते पायलने युट्यूबला सर्च केलं होतं. नाही केलं सर्च, मी लहानपणी खूप खाल्ले उकडून. मी पण लहानपणीच खाल्ले, त्यानंतर आमच्या घरात आम्ही फणस खाल्लंच नाही. हा कोणी जर आणून दिलं तरच. तर मग तुला पहिला देते मी खायला. चला पहिला घास मी खातो. आपण खाऊन बघू. तू बॅक कॅमेरा असा उलटा कर फोन. करतो. ह्याच्या आधी मी लहान असताना घरी आणलेले फणस कुणी आणून दिलं एवढं मला आठवत, पण एकदा आठवते मला घरी आणून फणस आम्ही कापून खाल्लं होतं. त्यानंतर असं घरी आणून फणस कधीच नाही खाल्लं. तर आता बघतो गोडे. पहिला बाईट पायलने म्हणली तुला देते, पण तिने हळूच खाल्लाय. पाहिला म्हणजे मी तुला देते तू खा म्हणून मी फ्रंट कॅमेरा केला खाण्यासाठी, तर खाऊन करायला लागली. खातो मी आता. वा लय गोड, एकदम भारी, मस्त संपतो एका दिवसात एक पण संपणार. ते जाऊन दे, आम्हाला कामच नाही आता दिवसभर. ते जाऊन दे. अक्षय दादाला आणि जिजूंना सांगते काय एक नंबर आहे म्हणून. यस एक नंबर आहे. तुम्ही व्लॉग बघत असाल तर तुमचा फणस एक नंबर आहे. आता पुढच्या आम्ही आलो तर आम्ही टेम्पो घेऊन येणार 100%. मी पण त्याला तेच म्हणलं अक्षय दादा आता मी पुढच्या वेळेस आलो ना, मी डायरेक्ट ना काहीतरी मोठं घेऊन येणार आणि घरी घेऊन जाणार. ह्यांच्याबरोबर मी गेलो असतो ना अजून 2-3 आले असते. म्हणजे ह्याची मम्मी पाहिजे होती ना, एवढं ट्रॅव्हल लेजर होतं तिथे, म्हणजे लेजर होतं ट्रॅव्हल करत त्यांना जमलं नसतं. मी असतो अजून 2 फणस एक्स्ट्रा आले असते. एक फणस तरी पण तिच्या मम्मीकडे गेलेलं आहे. 2 आहेत गेलेले, म्हणजे त्यांना एक दिलेलं आहे, 2-3 आमच्याकडे, 2 मोठे एक छोटे. मम्मी म्हणली घे तिची, माझी मम्मी म्हणली जिंदगी गेली आपली जिंदगी. कापायला सक्सेसफुल झाली. आता यातनं घर बाहेर काढतात. घर ते जे ताकद किती कणती. मी कापणार पण त्याला. कापणार तर आहेच, त्यात काही विषय नाही. ताकद लागते. मी आता पण दिला असतं कापून, पण काय ऐकायचं नाव नाही. हे बघा थांबा जरा, थोडंच राहिलंय. अजून एक चाकू आहे आतमध्ये, तो आणता का? कुठे आहे आतमध्ये? तिथं व्हाईट कलरचे एक डब्बा आहे ना, तो काय कणती पूर्ण हे हात दुखतात आता माझे. हसायचं आहे. मी कापतो म्हणून ना ते ना. नाही आता माझा हात भरलाय ना ऑलरेडी. आता कसं कारण सांगते. बरं झालं आज कापलं गाईच. बघा खूप जास्त पिकले. खूप पिकले. अक्षय दादा मला म्हणत होता कालच हे वाला कापू, पण मी म्हणलं नाही जास्त पिकलंय ना, मी घरी जाऊन कापून लगेच सुद्धा नाही कापायचं इथं खायला. तिकडे मी कोणाला खाऊन नाही दिलं आणि इकडे घेऊन आले. तर चला जा पूर्ण कापल्यावर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. मनसोक्त फणस खाणार म्हणजे पुढचे 10 वर्ष फणस खायची गरजच नाही. खूप फणस खाणार मी. तू पण. येस तू आधी मी संपवणार आहे ते मला माहिती आहे. मी म्हणलं हे पिकलंय ना, तर मम्मीचं फणस काय पिकलं नव्हतं ना अजून. मी म्हणलं ह्यातलं मी अर्ध मम्मीला देते. प्रतीक काय म्हणते कशाला, उद्या आपण कापल्यावरच संपून जाईल. हा मी असं म्हणलंय काहीच. ती म्हणली मम्मीचं पिकलं नाही मम्मीला देते म्हणून. आता त्यातलं म्हणले अर्ध कापून मम्मीला नेऊन देते अशी बोलली. म्हणलं पायल तिथे घरात कापून तर बघ म्हणलं. आपल्या घरात कुठली गोष्ट उघड्या दिसते त्याची टिकत नाही. ते सकाळी कंदी पेटानंतर संपला पण. काय सांगू तुम्हाला. दो मेरे को डब्बा. तर आलोच. कुठे डब्बा. तर काहीच आता मी हात धुतलाय कारण की आमच्या दोघांच्या हाताला तेल होतं. प्रतीक पण करायला बसले. आता त्यांना पण फर्स्ट टाइम करणार लाईफमध्ये फणस सोलायचं काम फर्स्ट टाइम करायला लागलो आम्ही दोघं पण. तुम्हाला दाखवतो ना किती जमा झालंय आणि किती राहिलंय अजून. पूर्ण चिक लागलाय हाताला, तरी पण एवढा लागला नाही. ऑइल लावलं होतं आम्ही हाताला. सो बघा आता तशी एवढं झालंय, अर्धा अजून बाकी आहे. ह्याच्यात पण भरपूर आहे, ह्याच्यात पण अजून भरपूर निघणार आहे. अशा 2, 3, 4, 5 भरणे निघतील. हा बोला. वर दिसत
मी असं रोडला फणस बघितलं ना, मला काय वाटायचं, जेवढं वरचं दिसतंय ना असं तेच घर काढायचं बरं. जसं जेवढा आतमध्ये घुसतोय तेवढे घर बाहेर येते, जेवढ्या आत तेवढे घर बाहेर येते. एकदा गेलो काढून म्हणलं दोन पुरणार नाही म्हणलं आपल्याला, म्हणलं पायल मग काय फायदा नाही. जेव्हा कापायला बसलो म्हणलं पाहिलेले झाले आपल्याला. एवढं मी परत मम्मीला देणार आहे, लय पिकलंय ना, त्या मम्मीचं कच्चच होतं. आता हे कच्चं आहे. तसं तू काय फायदा नाही. हो सोलून द्यायला लागणार, कारण मम्मीला काढता नाही येणार आणि साक्षीला पण नाही येणार. घरी नसतात पहिले गोष्टी काढायला, कॉलेजकडे वेळ नाही, डायरेक्ट 11 वाजता घरी, त्यामुळे त्यांना सोडून तिकडून पाठवून द्यायला लागणार आहे. हो हे बघा, अजून आता हा डब्बा भरत आलाय ऑलमोस्ट. मी हे करत होते, प्रतीकचं हे चालू आहे. बघा ना किती आहे, छोटे छोटे नाही का, असं वाटतं हे एवढंच आहे, पण बापरे हे काढायला घेतलं ना तेव्हाच कळतं हे केवढं आहे ना. जेवढं करतात तेवढं निघतंय अजून. तर बघा बाहेर 70 रुपये 80 रुपये पावशर आहे, पावशर. आणि पावशर मध्ये ना 5-6 येतात पीस, थोडेसे मोठे मोठे साईडचे 5-6 पीस येतात. पण आता तर आमच्याकडे पीसच पीस आहे. आता आम्ही मनसोक्त खाणार आहे फणस. आमचं काय, आता आज फणस काढले की 5 वर्ष आम्ही फणसचं नाव काढत नाही, एवढं खाणार आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, आम्ही लहानपणीच खाल्ला असतो घरात आणून. त्यानंतर 7-8-9 वर्ष तर आम्ही फणस खाल्लंच नाही घरी आणून. माझी नजर लागली का आता ना. ह्या बिया पण लय मस्त लागतात प्रतीक. आता बघ ना पावसाळ्याचे दिवस आहेत, मस्तपैकी गरम गरम बिया आपण उकडून खाऊया. आज आमच्या इथं पाऊस येऊन गेलाय खूप जास्त. तर थांबा आता तुम्हाला दाखवतो आम्ही. एवढं 2 कम्प्लीट झाले ना, मग दाखवतो की किती निघले. थोडंसं आम्ही मध्ये मध्ये खातोय पण ते कमी होईल बघा असं. जे फुटतं ते खाऊन टाकतोय. तर गाईज हे बघा, अर्धाच फणस कापला ह्याच्यातला आणि अर्ध्याचं निघली आहे एवढी एक बरणी, आणि अजून एक एवढी बरणी आहे. एक खाली मम्मीला दिले, मम्मी पप्पाला खाली दिले, हे वरती ठेवले. अर्ध्याच निघले एवढं. मला असं वाटतं 2 किलो अंदाज निघलाय. अंदाज अर्ध्या फणसाचं 2 किलो निघलंय. त्यातून निघल 1 किलो नाही तर 1.5 किलो बहुतेक, है ना. काय वाटतंय तुम्हाला, निघाल ना तेवढं. आणि पाय खूप दुखतात आता बसून बसून, म्हणून एवढं. कंबर गेली मुंगे आल्या पायाला, त्यात अजून त्यातला अर्ध राहिले, तिला मिळत पायाला जेवल्यानंतर परत बसू आरामात रात्री. आणि हे 2 दिवसात आमचं पिकल फणस, हे मोठं वाला जे आहे ना, हे 4 दिवस पिकायला आलं, काही टेन्शन नाही. अजून 4 दिवस लागून 4 दिवस संपलेला असं नाही. थोडंच नाही करा म्हणलं काय, अरे पाहिलं आपल्याला पुरण काढतोय ते अजून निघतंय, काढतोय ते अजून निघतंय. त्यामुळं तुम्हाला काय वाटलं एवढं नाही निघणार ना. अरे मला वाटलं जेवढं वरचं दिसतं ना कापल्यावरती, कापल्याचं बाहेर दिसतं का तेवढंच असतंय फक्त, आतमध्ये काय नसतं. अरे बापरे, जेवढं आतमध्ये घुसतं तेवढं निघतंय. हो मग काय. तर गाईस आमचं फणस काढून पूर्ण झालं, म्हणजे अर्धवाला पूर्ण झालं. त्याच्यानंतर आमचे कपडे तेलकट वगैरे झाले होते नाही का, सगळे हात वगैरे. मग आम्ही फ्रेश झालो, कपडे पण चेंज केली. आणि आता माझं खायचं होतंय काहीतरी मन बाहेरचं. तर प्रतीक म्हणलं चला आपण जाऊया बाहेर खाऊन येऊया. चला आता आम्ही जातो आणि बघा काय खातो. कसं झालं बघा. आता आम्ही जातो, बघा काय खातो. चला गाईज. काय बोलतोय तुला मी नकोय म्हणलं का. दाखव तोंड. नाही दाखवायचं मला, माझं तोंड टिकली पडली म्हणून असं बोलतोय गाईज. तू सारखी टिकली लावत नाही म्हणजे आज अर्थ मी नकोय ना तुला. काय नाही लावत अर्थ काय समजायचं मी. अरे बोबडू बोलतोय. नाही लावत अर्थ काय समजायचं असं म्हणलं. मला तू पाहिजे पण तू माझ्या कपाळावर चिटकून बसत नाही, मी काय करू. आरोप नाही लावतात ना. हे तुझी चूक आहे, माझी नाही. मला एक घास. असं कोण चालतं. पाणी असं कोण चालतं रे चमच्या तोंडात ठेवून. तर गाईज हा ब्लॉग खूप छोटा झालाय मला, आणि अचानक भयानक मध्ये मला आणि प्रतीकला फेसवरती खूप जास्त प्रमाणात पिंपल आले. ते हे तर तुम्हाला दिसत असेल, पूर्ण माझा गाल भरलेत दोन्ही पण. आणि सेम कंडिशन प्रतीकचे गाल भरले ते, कारण आम्ही उन्हाळ्यात गरम गोष्टी खूप जास्त खातोय. फ्लॅश लावून दाखव की मागून, इकडे पुढे दाखव. हे बघा पिंपल आहेत पण तुम्हाला दिसत नाही. आता इथं लिप्सच्या इथं पण आहे पिंपल.
हे बघा इथं इथं काळे काळे दिसत असतील, इथं काळे डाग. बस एवढे पैसे तेवढंच वेळ भेटणार बोलायला. तर असे पिंपल आले ते कारण आमच्या तोंडावरती ताबाच नाही आहे. आम्ही काय सांगू तुम्हाला, सारखं काय ना काय खातोय गरम गरम गोष्टी. सो त्याच्यामुळे आणि आम्ही घेतलं आता जेवायला. भाजी थंड होती म्हणून थोडंसं वेट करतोय. आणि आज आमच्या घरी मटण आहे कारण मम्मीची आणि पप्पाची ॲनिव्हर्सरी आहे, वेडिंग ॲनिव्हर्सरी. सो त्याच्यामुळे तर या जेवायला. तर या गाईज जेवायला. तारक मेहता बघून बघून जेवण चाललंय. आजकाल तसं जेवण नाही जात. आमच्यात आहे आज मटण. हे बघा फ्लॅश लावून दाखवते. या जेवायला. मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी आज. तर मम्मी पप्पाला विश करा सगळ्यांनी. कमेंट करा. करा करा गाईज. हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणून. आम्ही नाही केली म्हातारा सकाळी माझे लई उशिरा लवकर लागते. सेलिब्रेट नाही केलं म्हणून आज मटण आमच्या घरात. आमचे मटण घरात. आमचे मटण कोणामुळे किती दिवसात झाले. कोणामुळे काय कोणामुळे मटण कोणाला आवडते जास्त? पप्पालाच. पप्पा मग चिकन मटण नाही, चिकन खातात, चिकन नाही खात. चिकन पप्पाला जास्त आवडत नाही, मटणच आवडतं. किती दिवसांनी मटण बनलंय? खूप दिवसांनी. का बनले? कारण की गावाला गेलते मध्ये म्हणून त्यांनी तिथं खाल्लं. घरात तेच ना. का नाही दुसरं कोण असं खात नाही. पप्पाला एकट्यालाच मटण आवडतं, बाकीच्या सगळ्यांना चिकन. चिकन लवर आहे आपण सगळे. त्यामुळे आज पप्पाचा बर्थडे म्हणून या जेवायला. पप्पाचा बर्थडे. तर गाईज आमच्या इथे मस्तपैकी पाऊस पडतोय. आणि हा व्लॉग जर तुम्ही बघितला आता तर तो भरपूर दिवस झाला, म्हणजे 2-3 दिवस झाले आम्ही केला होता. त्याच्यानंतर केला होता तो ब्लॉग आणि एंड केलाच नव्हता ब्लॉग. तर आत्ता ब्लॉग एंड करते. चला या चहा प्यायला. आणि ब्लॉग बघ. नाही मी चहा पिते, तुलाच कॉफी पिते. उरला होता चहा म्हणून मी घेतला. मला कॉफी प्यायची होती म्हणून मी प्रतीकला कन्व्हिन्स केलं की तू पण कॉफी पी म्हणून. प्रतीक कन्व्हिन्स झाला. म्हणला ठीक आहे. हा आमच्या अर्ध्या भागात सारखी लाईट जाते. तर चला गाईज ब्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा. बाय बाय.